या ठिकाणी चित्ते सर आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील. त्यानंतर जे विद्यार्थी बोलू इच्छितात त्यांनी तयार राहायचं आहे. सर्वप्रथम चित्ते सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रथम अध्यक्ष म्हणून जी निवड झाली ती अगदी योग्य झालेली आहे. कारण नांदुर्डीमध्ये जास्त सर्व्हिस जर झाली असेल तर भाऊसाहेबांची, आणि त्यातल्या त्यात प्रत्येकाला सहकार्य करण्याची भावना आणि या विद्यालयाची उंची वाढवण्याचं काम त्यांच्या हातून झालेलं आहे. एक अशी म्हण आहे एका अधिकाऱ्याची, ज्या शाळेचे भाऊसाहेब चांगले त्या शाळेची प्रगती चांगली. आणि म्हणून प्रथम एक चांगली बाप के अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्याचप्रमाणे कापडी सर, सोनवणे सर, गंगाळे सर, सूर्यवंशी सर, वाघ सर, त्यानंतर शिरोळे सर या ठिकाणी आज उपस्थित झाले म्हणून आनंद वाटतो. प्रथम मला हे सांगावं असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाचे आयोजक खैरे, वाघ आणि त्यांना जे सहकार्य देणारे, त्यांना साथ देणारे विद्यार्थी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जे साथ दिली त्यांना या कार्यक्रमासाठी, म्हणून प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे तर शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी एकत्र यावेत आणि भेट व्हावी, हा महत्त्वाचा उद्देश या कार्यक्रमाचा आहे. तसेच शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी कुठे कार्यरत आहेत, त्यांचा काय व्यवसाय चाललेला आहे, काय काय काम करत आहेत याची माहिती या निमित्ताने होणार आहे, हा एक उद्देश या ठिकाणी स्पष्ट होतो. त्यानंतर गेलेला जो काळ आहे आपला 33 वर्षाचा, त्यातल्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे. आत्मीयता प्रकट होते आणि एक ऋण मानण्याचा हा एक या कार्यक्रमाचा उद्देश आहे. एकंदरीत आजपर्यंत जर चित्रपट पाहिला आपण भूतकाळातला, 33 वर्षाचा आपल्या समोर येत आहे. 33 वर्षाचा काळ आपल्या समोर आज येत आहे. गतकाळात काय काय गोष्टी घडल्या ह्या आज आपल्या डोळ्यापुढे साकारत आहेत. ज्या वेळेला आपण माध्यमिक विद्यालयात शेवटच्या दिवशी एकत्र आलेलो होतो आणि सेंड ऑफ झाला आपला, आणि त्यानंतर जसं झाडावरचे एकत्र आलेले पक्षी उडून जावेत त्याप्रमाणे आपण इतर ठिकाणी गेलो आणि परत हा योग एकत्र येण्याचा आला नाही. भेटलो असेल आपण एखाद दोन जण, पण एकत्र येण्याचा योग 33 वर्षात हा प्रथमच आज आलेला आहे. आणि हा योग आणण्याचं काम या आयोजकांनी आणि तुम्ही साथ देणाऱ्यांनी केलं म्हणून योग आलेला आहे. आणि म्हणून ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी ही घडलेल्या अतिशय आनंदाचा आज हा दिवस आहे. एका कवितेत म्हटलेलं आहे, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही घाट. त्यांची गाठ होत नाही परत, ते एकमेकापासून दूर गेल्यानंतर त्यांची भेट होत नाही. परंतु या ठिकाणी हे अपवादात्मक म्हणावं लागेल की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली ही भेट होत आहे. हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून भेट होणं अशक्यच असतं, परंतु हा कार्यक्रम आयोजित केला आणि म्हणून हा योग घडून आलेला आहे. नांदुर्डी विद्यालयाचं खरोखर कौतुक करावं असं वाटतं. हा मला वाटतं 4था गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. मागच्या वेळेला निफाड येथे झाला, 32 मुलं होते. आज मात्र या ठिकाणी 60 ते 65 मुलं आहेत. आणि या ठिकाणी एवढं एकत्र येण्याचं हे काम इतकं सोपं नाही.
प्रत्येकाच्या मागे प्रत्येकाचे व्यवसाय, प्रत्येकाचे कामं, प्रत्येकाच्या अडचणी आपण ऐकल्यात की जाऊ नका तरी या ठिकाणी आपण हजर झालो. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा आदर्श घेण्यासारखा आहे. हा 4था कार्यक्रम आहे. मला वाटतं तुरळक ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केले जातात, पण शिक्षकांचं आपण कौतुक केलं. मला असं म्हणावंसं वाटतं की खरोखर त्याचं जे उद्देश साध्य करायला पाहिजे तो उद्देश आपण साध्य केलेला आहे. खरोखर आदर्श आपण घेतलेला आहे. आपण एकत्र आलो त्या ठिकाणी. मी नांदोडी गावाला ज्या वेळेला सुरुवातीला आलो त्यावेळेला ठाकरे साहेब होते. ते म्हणे येण्यावरचं कोण्यावर काय गाव मागतो म्हणे, चांगलं गाव माग. ज्या वेळेला मला योग आला त्यावेळेला सांगितलं नांदोडी गावात जाऊ नको, फार कठीण गाव आहे. फार कठीण आहे म्हणे, कारण मी जवळ राहत होतो आणि त्यामुळे देवरगावून इथं यायचं का नाही मला थोडी शंका वाटली. पण मी इथं आल्यानंतर मला एक वेगळा अनुभव आला. पहिल्याच दिवशी दौंड भाऊसाहेबांनी एक सुखदेव आयर म्हणून क्लर्क होते, ते भाऊसाहेब ते माझे मित्र होते. त्यांनी सांगितलं काही अडचण असली की भाऊसाहेबांना सांगायचं, आणि भाऊसाहेब बरोबर अडचण सोडवतात. कोणाचंही काही असो त्यांनी अर्ज लिहून देणं, त्या अडीअडचणी सोडणं. त्यांनी पहिलं मला सहकार्य केलं की पहिल्याच दिवशी मला 400 रुपये न ओळखीचं असतानाही देऊन टाकले. तुमचं काम करून घ्या नंतर द्या. म्हणून पहिला अनुभव मला या ठिकाणी चांगला आला. आणि त्यानंतर इथं माझे जवळजवळ 20 वर्ष या 2083 आपलं 1983 ते 2003 पर्यंत 20 वर्ष या शाळेत मी काम केलं. आणि अतिशय फार मोठा काळ माझा या ठिकाणी गेला. आणि म्हणून मला या गावाची फार जवळीकता आहे. या ठिकाणी आज आपण सर्व एकत्रित आलोत, परंतु आज एक खंत वाटते की बरेचसे जण आपल्यातून निघून गेलेले आहे. जवळजवळ मला वाटतं 40 ते 45 लोकांचा संबंध माझा या 20 वर्षाच्या काळात आला. त्यातले पहिले हेडमास्टर D.H. वाघ, D.C. जाधव, CN पगारे, गुलाबराव पाटील, कुवर सर, निकाळे सर, PV सोनवणे, आयरे सर, JP पगार, त्यानंतर GT पाटील, जाधव शिपाई, ठाकरे, त्यानंतर रसाळ, चोपडे सर, त्यानंतर इंगे सर, ठेटे भाऊसाहेब, कुराडे, या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर या ठिकाणी बऱ्याचशांचा अंत आपल्या या ठिकाणी झालेला आहे. खंत वाटते की आज ते आपल्याला नाहीत. दैव जात दुःखे भरता दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आयुष्याचं काय कोणाला काय आहे ते काही सांगता येत नाही. आणि म्हणून आजही काही विद्यार्थी आपल्यातून गेलेले आहेत, काही विद्यार्थी गेले असतील, विद्यार्थिनी गेले असतील, त्यांची आज या ठिकाणी आठवण येते आपल्याला. या ठिकाणी तसंच वनसगावचे एक शिंदे भाऊसाहेब होते, तेही आपल्यात आज नाही आहेत. या ठिकाणी इथला जो स्टाफ होता एक संघ स्टाफ होता. या ठिकाणी एक त्रिवेणी 3 माणसं, क्षीरसागर सर, गंगाळे सर, वाघ सर यांची फार म्हणजे जोडी होती. हे तिघं आलेत की यांच्या पुढे कोणी माणूस आला तरी हरून जायचा. असं कठीण काम होतं, पण त्यांचं काम चांगलं होतं. सामावून घेण्याचं सहकार्याची वृत्ती होती. चांगल्या प्रकारचं त्यांचं काम होतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कापडी सरांचं नाव घेतलं, वाघ सरांचं नाव घेतलं, सोनवणे सरांचं नाव घेतलं. खरोखर त्यांचा आदर्श आपल्यात रुजलेला आहे म्हणूनच आपण नाव घेतलं. चांगल्याचंच नाव घेतलं जातं, वाईटाचं नाव आपण घेत नसतो. ही तेवढीच गोष्ट खरी असते. आणखी एक गोष्ट इथं म्हणावी लागेल की या विद्यालयाची जी स्कूल कमिटी होती ती अतिशय चांगली होती. देता पाटील असतील, बाळासाहेब निकम असतील, एकनाथराव निकम असतील, गजिराम पाटील असतील, त्यानंतर कारभारी पाटील असतील, या सर्व लोकांनी अगदी अतिशय मनापूर्वक शाळेच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं. त्रास देण्याचं काम नाही केलं त्यांनी. त्या अडीअडचणी सोडवण्याचं त्यांनी काम केलं. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा अतिशय उत्कृष्ट झाले. एकदा शिक्षणाधिकारी म्हटलं साहेब तुम्ही आले नाही, आम्ही आमंत्रण दिलं होतं.
ते म्हटले की तुमच्या नांदोडीचे जे कार्यक्रम होतात अतिशय उत्तम होतात, खूप चांगले कार्यक्रम होतात, आम्ही ऐकून आहोत. या कार्यक्रमातून आपण चांगल्या प्रकारच्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला. मला उपदेश नाही करायचा, पण एक इतका चांगली गोष्ट वाटते की आपण विविध आता परिचयामधून विविध पदावर आपली मुलं गेलेली आहेत. म्हणजे 33 वर्षाच्या काळामध्ये आपले मुलं पुढे गेलेले आहेत. अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणजे मोठमोठ्या हुद्द्यावर आणि कुठलीही गोष्ट कोणत्याही क्षेत्रात गेलं, एका विद्यार्थ्यांनी शब्द वापरला की शेतीला कमी समजू नका. नाही, कुठलंही काम करा, ते काम ज्या त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. कुठलंही काम असू द्या, शेतीचं असू द्या, नोकरीचं असू द्या, व्यापारी असू द्या, व्यापार करण्याचं काम असू द्या, कुठलंही शिक्षणाचं काम, शिक्षण क्षेत्रात काम करणारं असू द्या, कुठलंही काम ज्या त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. कुठलंही काम कमी मानायचं नाही. आणि म्हणून ज्यांनी आपला या ठिकाणी आदर्श मुलांना दिला, चांगले संस्कार घडवून मुलांना आपण पुढे प्रगतीपथावर नेलं, याचा एक अभिमानास्पद ही गोष्ट आहे. कुठलंही काम आपण निष्ठेने केलं, प्रामाणिकपणे केलं तर खरा आनंद आपल्याला मिळत असतो. हे लक्षात घ्यावं. व्यवसाय कमीपणाचा न मानता तो प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जर केला तर निश्चितपणे त्याचा आपल्याला लाभ होतो. मला असं वाटतं की मुलांना आणि मुलींना तुम्ही मार्गदर्शन करावं हे सांगण्याची बाबच राहिली नाही. कारण तुम्ही इतके आदर्शवत मुलं घडवलेले आहेत, मोठमोठ्या पदावर मुलं गेलेली आहेत, वेगवेगळ्या व्यवसायात त्यांना चांगल्या कामात लावलेलं आहे आणि म्हणून आनंदाची गोष्ट आहे. फक्त काळानुरूप आता थोडा काळ बदललेला आहे. आता बऱ्याचशा लोकांच्या तोंडून आपण ऐकतो पूर्वीचे दिवस चांगले होते, तेही दिवसानं गता हा गेलेला काळ चांगला होता आणि आता कठीण काळ. जो काळ येतो तो कठीण वाटतो, गेलेला काळ आपल्याला चांगला वाटतो. आणि म्हणून तुमच्याकडून आपल्याकडून सर्वांची एकच अपेक्षा असते की आपल्या आईवडील, भाऊ किंवा त्यानंतर समाज, सासू सासरे, एका कोणतरी सांगितलं की 90 वर्षाची सासू मी सांभाळते. चांगली गोष्ट आहे. या गोष्टी आज काळाची गरज आहे आणि म्हणून परिवारातील माणसांची आपण सेवा केली पाहिजे. येणाऱ्या अडचणींना न डगमगता सामोरे गेलं पाहिजे. जीवन म्हटलं की धक्का खाणे आणि बुक्का देणे, जीवन इतकं सोपं नाही आहे. पण त्या जीवनाला न डगमगता आपण आपल्या ध्येयाची वाटचाल केली पाहिजे. आणि म्हणून जर आपण हा बोध घेतला तर आज आपल्या खरा कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि तो आपण सफल करत आहात याची खात्री मला आहे, आम्हाला सर्वांना आहे. आपला अभिमान वाटतो. आणि शिक्षकांना आम्हाला आज बोलवलं, या निमित्ताने सर्वांची भेट झाली. कदाचित नावं सांगता येणार नाहीत पण चेहरे सर्वांचे समोर आलेत आणि म्हणून आनंद वाटतो. यानंतर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर सरांचे 2 शब्द नाही, 33 वर्षानंतर आपण सरांचा तासच ऐकला. यानंतर मी कापडी सरांना विनंती करते की कृपया आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आपल्याला सगळ्यांना ऐकून पुन्हा भोजनाचाही आस्वाद घ्यायचा आहे. कापडी सर. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्वांचे जीवस्य कंठस्य असे दौंड भाऊसाहेब आणि तुमचे सर्व गुरुवर्य, या सर्वांना मी प्रथम वंदन करतो. दुसरी गोष्ट, तुम्हीही आता आमच्याबरोबरचे झालात, तुम्हाला पण नमस्कार करतो आणि माझे 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो. तसं मला भाषण फारसं चांगलं करता येत नाही, चांगलं मानून घ्या. नांदुर्डी गाव हे एक माझ्या जीवनाला कलाटणी देणारं गाव आहे असं मला वाटतं आणि ते कोणालाही वाटत असेल. नांदुर्डी गावाने मला, माझ्या परिवाराला फार प्रेम दिलं. नांदुर्डी अशी ही नांदुर्डी नगरी परमपूज्य जनार्दन स्वामीच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे
आणि त्या गावचे तुम्ही रहिवासी आहात, त्या गावचं तुमचं नातं आहे, हे तुमचं फार मोठं भाग्य आहे. आणि तुमच्या नात्याबरोबर आमचंही नातं जुळलं गेलं हे आमचंही भाग्य आहे. जेव्हा आमची एक कन्या इथं वारली तेव्हा नांदुर्डीकरांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे तेव्हा कळलं. त्या विषयात मी जास्त फारसं खोलवर जात नाही. तर हे गाव खरोखर मी कधीही सांगतो, या गावचा एखादा विद्यार्थी निपाडच्या शाळेत टाकला असेल, दौंडभाऊ साहेबांना अनेकदा सांगितलं, किंवा आणखी कुठे टाकला असेल, हो म्हटलं नांदुर्डीची पांढरी चांगली आहे, तिथं चांगली मुलं घडतात, तिथं पाणी चांगलं आहे. पण तरीसुद्धा आता हल्लीच्या या फॅशनेबल जगामध्ये किंवा आकर्षक जगामध्ये मला सांगायला वाईट वाटतं, शेतकरी कुटुंबाला फार फसवलं जातं. कोणीतरी आमच्यासारख्याची मुलं कुठेतरी बाहेर शिकतात, ते थोडेसे विचारपूर्वक पाठवतात तिथं, आणि त्याचा आदर्श घेऊन किंवा त्याच्याकडे पाहून शेतकरी कुटुंबातले किंवा मजूर वर्गाच्या कुटुंबातली मुलं त्या शाळेमध्ये पाठवतात. जिथं 25 रुपयात काम होतं तिथं 2500 रुपये घालवतात, आणि शेवटी नैराश्य प्राप्त होऊन घरी परत येतात आणि ती मुलं अपयशी ठरतात. मला आता तुम्ही सर्व या गावचे नागरिक आहात, तुम्हाला सर्वांना सांगावंसं वाटतं, जर तुम्हाला तुमच्या गावची प्रगती करायची असेल तर तुमच्या गावची शाळा आदर्श ठेवा. माझ्या परीने मी थोडासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, पण मी तुमच्या गावचा नव्हतो. आता आदर्श ठेवण्यासाठी काय करायचं, जे कोणी गुरुजन असतील त्यांना आपलं करा. आता आपलं करा म्हणजे काय करायचं त्यांना, आता त्यांच्याशी संपर्क ठेवा, आणि तुमचं त्या गुरुजनांवर किंवा त्या शाळेवर त्या विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष आहे हे त्या गुरुजनांना वाटू द्या. म्हणजे त्यांना अभिमान वाटेल एक प्रकारे, अरे आपल्याकडं लक्ष आहे बरं का. तुम्ही मधून कुठेतरी एखादे शिक्षक भेटले तर त्यांना सांगा, तुम्ही कोणत्या वर्गाला शिकवता घ्या, ते सांगतील काहीतरी, हो त्याच्यात माझा मुलगा आहे बरं का, त्याच्याकडे थोडं लक्ष द्या बरं का, थोडा कच्चा आहे. तुमचं नाव सांगा, आणि मग तो शिक्षक दुसऱ्या दिवशी किंवा नंतर जेव्हा त्या मुलाच्या वर्गावर जाईल तेव्हा त्या मुलाकडे पाहिल्यानंतर त्या शिक्षकाला जाणीव होईल, अरे हा याच्या वडिलांनी आठवण करून दिली होती. तेव्हापासून ते शिक्षक त्या मुलाकडे खरोखरच लक्ष देतील. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही शाळा चांगली घडवायची आहे. कदाचित तुम्हाला असं वाटेल की म्हणजे मास्तरांनी अंग काढून घ्यायचं नसेल, पालकांना कामाला लावायचं. पालकांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, पालकांनी गुरुवर्यांशी संबंध चांगले ठेवले पाहिजे. मी एक शिक्षक म्हणून सांगत नाही, मला वाटलं, मला जो अनुभव आला तो सांगतोय. तर ते जर जागृत असले तर शाळेत काय कमी आहे, काय जास्त आहे, काय कोणी आपल्या शाळेतल्या एखाद्या कर्मचाऱ्याला विनाकारण उपद्रव दिला हे आपण शोधलं पाहिजे. आणि जे काही आदर्श आहेत, जे शिकलेले आहेत परंतु गावावर आहेत, अशा लोकांनी शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे. स्कूल कमिटीवर आग्रहाने, त्यांना पद नसेल कदाचित, पण स्कूल कमिटीच्या मीटिंग्स वगैरे होत असतील तर त्यावेळेला तिथं जावं, तिथं तुमची मतं मांडावी, आणि त्याप्रमाणे या शाळेचा विकास होऊ शकेल. शाळेचा विकास झाला तर तुमच्या पुढच्या पिढीचा विकास होईल, पर्यायाने त्या गावाचा विकास होईल, आणि एक आदर्श गाव म्हणून ते ठरेल. आता आदर्शपर्यंत जाण्याचा प्रयत्न तरी करून पहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जीवनामध्ये काहीही अशक्य नाही हे आपल्या मुलांना सांगा. तर तुम्हाला काय, तुम्ही तो मार्गी लागला आहात. जे काही तुम्ही मनापासून केलं त्याला परमेश्वर फळ दिल्याशिवाय राहणार नाही. त्याची ताकद नाही आपल्याला फळ न देण्याची. असाध्य तुकाराम महाराज म्हणायचे, असाध्य ते साध्य करुणी सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आता त्याच्यामध्ये माझं कौतुक होईल, माझ्या संदर्भातला मला आलेला अनुभव आहे. मी 11वीला होतो, आणि आमच्या वेळेला आम्हाला पाहिजे ते विषय घेता यायचे. दौंडभाऊ साहेब साक्षीदार द्यायचे. आम्हाला गणित अवघड जात असेल सोडून द्यायचं, इंग्लिश अवघड जात असेल सोडून द्यायचं, जे सोपं वाटत असेल ते घ्यायचं, मॅट्रिक व्हायचं. आणि आपल्याला जे आवडतील ते विषय आपल्याला घेता यायचे. तसं मला एक विषय घ्यावासा वाटला, स्पेशल अंकगणित माझं आवडतं होतं पहिल्यापासून. सगळं अनुभव सांगतो तुम्हाला, असाध्य ते साध्य हे सिद्ध करायचे मला. आणि मी अगदी हट्टाने, आमचे मुख्याध्यापक मला गणित देत नव्हते, अरे शिकवायला कोणी नाही, तू एकटाच घेतो आहे, तुला ते जमेल का, जास्त आत्मविश्वास आहे, फाजील आत्मविश्वास आहे, की तुझ्या वडिलांना घेऊन ये. आता म्हटलं वडिलांना जर आणलं तर वडील घरी वाजून काढत होतं, काहीतरी भानगड केली तू. त्या भानगडीत पडलो नाही, रडायचं नुसतं. त्या सरांच्या टेबलजवळ जाऊन, अमोलिक सर होते आम्हाला, हेडमास्तर इंग्रजी छान शिकवायचे. आणि अगदी गणित मिळवलं तेव्हा आमची 4 परीक्षा, थोडासा वेळ घेतो माफ करा, 4 परीक्षा 15 दिवसावर होती.
तेव्हा त्या मुख्याध्यापकांनी मला सांगितलं, अरे कापडी, तू जर 4 माही परीक्षेला पास झाला गणितामध्ये, तू घेतलेल्या स्वतंत्र गणितामध्ये, आणखी एक प्राथमिक गणित पण होतं आम्हाला, स्पेशल गणितात जर पास झाला तर तुला ते गणित विषय दिला जाईल आणि तरच तुझा तो फॉर्म भरला जाईल. 4 माही परीक्षेला 70 मार्क पडले. पाठीवरनं हात फिरवला. आता 8 माहीला किती पडतील रे? मला आता काही बी पडो, माझी बोली संपली. जाऊ द्या, तो जोक सोडून दे थोडा वेळ. तर त्या गणिताला शिकवायला वर्गात शिक्षक नाही, आम्हाला शिकवायला 11वी पास झालेले 11वीला शिकवायला शिक्षक होते. आमचं दुर्दैव फार चांगलं होतं. सुदैव नव्हतं, दुर्दैव फार चांगलं होतं. तेव्हा ते शिक्षकांना ते काही गोष्टी सुटायच्या नाहीत. पिढी झालेले, FY झालेले असे शिक्षक असायचे. कसं तरी शिकायचं, ज्याला डोकं आहे तो शिकेल, ज्याला परिस्थिती साथ देईल तो शिकेल, नाही तर राहील घरी. अशा प्रकारची अवस्था होती आमची. तर मी ते स्पेशल अंकगणित घेतलं होतं. तेव्हा मला एक उदाहरण आढळलं. मिश्र शेकडेवारीचं उदाहरण होतं, मोठं उदाहरण होतं. ते सुटलं नाही. त्याचं उत्तर 326 अजून माझ्या लक्षात येईल. आणि ते बऱ्याचशा त्या प्राथमिक शाळेचे शिक्षक गणिताला पक्के असायचे, अंकगणित चांगलं असायचं. सुदामा पुंजा कुशारी यांच्याकडे गेलो. आणखी तांदुडी एक आपलं खेड्याला आयरे सर होते, आयरे गुरुजी, त्यांच्याकडे गेलो. काही सुटलं नाही. अनेकदा प्रयत्न केले, सुटलं नाही. पहाटे 4 वाजेपर्यंत, संध्याकाळी 9 वाजता झोपणारा प्राणी पहाटे 4 वाजेपर्यंत त्या उदाहरणाच्या पाठीमागे लागला. 200 पेजेस सोयी संपली. पाठी किती वेळेला पुसली, किती वेळेला लिहिलं, पण पहाटे 4 वाजेला उदाहरण सुटलं. आनंद झाला. झोपलो. उत्तर बरोबर का चुकते माहीत नाही. झोपल्यानंतर 12 वाजले उठायला, दुपारचे. शाळेत जायला 1 वाजला. दरवाजामध्ये हेडमास्टरने वाजून काढलं. शेफारला का नाही, जास्त मस्ती आली का? तर फार हुशार समजतो स्वतःला. रडून घेतलं, पण ते रडू काय थांबे ना. काय झालं तुला? थोडंसं तर मारलं म्हणे. का बरं उशीर झाला? मग म्हटलं सर मी 4 वाजता झोपलो होतो. 4 वाजता का बरं? तू तर 9ला झोपत असतो. मागे बोर्डिंग होती, तिथं राहायचो आम्ही. आज 4 वाजता झोपलो म्हणे. काय करत होतं? म्हटलं एक उदाहरण आणलं होतं, ते सुटत नव्हतं. 9 वाजेपासून सुरू केलं, तर पहाटे 4 वाजता सुटलं आणि मी झोपी गेलो. त्याच्यामुळं लवकर जाग नाही आली. अरे मग मला सांगायचं ना, आता सांगायला चान्स न देतच वाजवलं तर काय सांगायचं हो. अशा प्रकारे ते उदाहरण सुटलं. आणि पुढे महत्त्वाची अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे, तेच उदाहरण वार्षिक परीक्षेला 12 मार्काला आलं. आणि ज्या विषयाला शिकवायला कोणी नव्हतं, माझं मार्कशीट पण अजून असेल, ते शिकवायला कोणी नव्हतं, त्या गणिताला मला 98 मार्क पडले, 2च कमी पडले. असाध्य ते साध्य करून साय असं कारण अभ्यास तुका म्हणे. आता मला दुसरी गोष्ट आणखी अशी सांगायची आहे. आता कुणीतरी एका माऊलीने 90 वर्षाची सासूबाई सांभाळायची. वेडी येते असं बहुतेकांना वाटतं, पण जर असं ज्यांना कुणाला वाटेल ते वेडे आहेत. आपल्याला त्या अवस्थेतून जायचं आहे. अंगी नम्रता सदा असावी, रागे कुणावर भरू नको, रिकामा कधी बसू नको, दुर्मुखलेला हसू नको, असे माझे तुमचे गुरु संत जनार्दन स्वामी सांगायचे. विनम्रपणे जीवन जगा. दुसऱ्यामध्ये आपल्याला पहा, म्हणजे आपण चुकीचं वागणार नाही, असं सांगायचे. रागे कुणावर भरू नको, कुणावर संताप व्यक्त करू नको. करायचं असेल तर तुझं स्वतःवरच कर, म्हणजे जग जवळ येईल. आपले ते आपले राहतील, परके सुद्धा आपले होतील. नंतर रिकामा कधी बसू नको. काय अगदी वेडेवाकडे शब्द होते. दुर्मुखलेला असू नको. आता रिकामा बसू नको, दुर्मुखलेला असू नको, याचा काय संबंध? जर तू रिकामा बसला नाही, काही ना काही उद्योग करत राहिला, तुझ्या जीवनामध्ये प्रयत्न करत राहिला, तर तुला यश नक्कीच येईल. यश नक्कीच आल्यामुळं तुझी प्रगती नक्कीच होईल. त्याच्यामुळं तुला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि कोणाकडे हात पसरायची वेळ यायची नाही. आता आपल्याला तुम्हाला असे प्रसंग आले असतील, मला आले अनेकदा. कोणापुढे हात पसरायचा प्रसंग जर आला तर जो खरोखर त्याला जाणीव होते, दौड बसाव्यासारखी जाणीव असेल तो मदत करतो. पण काही म्हणतात दिल्या असते पण माझ्याकडेच नाही. त्यावेळेला आपण काय म्हणतो, आपण याच्याकडे तर मागितलं पण याला नाराज नको करायला, मग खोटं असतो आपण, दुर्मुखलेला असतो, केविलवाना असतो. रिकामा कधी बसू नको. तू जर रिकामा कधी बसला नसताना कष्ट करत राहिला असता तर यश मिळालं असतं. अशी भीक मागायची पाळी आली नसती, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून भीक मागताना दुर्मुखलेलं असं केविलवाना असायचं प्रसंग आला नसता. हे संतांचे अतिशय अवघड असे बोल आहेत, पण ते सत्य आहेत. अशा संतांच्या पदस्पर्शाने हे गाव पावन झालेलं आहे.
आणि अशा त्या पावन गावचे तुम्ही रहिवासी असे भाग्यवान आहात हे स्वतःला समजा आणि इथून पुढचं आयुष्य सर्वांचं सुखासमाधानाचं ऐश्वर्याचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जसं ती माऊली 90 वर्षाच्या आईला सांभाळते तसं सर्वांनी आपल्या महावस्त्रांना जपा. महावस्त्र म्हणजे आपले तीर्थरूप आणि त्याचे साक्षीदार तुमच्याबरोबर आहे. तुम्ही तुमच्या महावस्त्रांना जी काही वागणूक द्याल तशा प्रकारची वागणूक तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्या दप्तरी नोंद आहे असं मला वाटतं. खरं काय खोटं काय असं नाही, मला ते सांगता येत नाही, पण असं असू शकेल. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी मला बरंचसं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. थँक्यू. यानंतर शिंदेबाई आपलं मनोगत व्यक्त करतील थोडक्यात. उपस्थित सर्व विद्यार्थी आणि उपस्थित व्यासपीठ सगळ्यांना नमस्कार. हां, पुढे उरले, थोडं मागे घेतलं असतं. आजचा दिवस असा आहे, सोनियाचा दिन आज अमृते पाहिला. एवढ्या वर्षांनी आज सगळे एकत्र आलेत, खूप आनंद झाला. आयोजकांचे खूप आभार आणि खूप धन्यवाद आणि सर्वांचं कौतुक की एवढं सगळं नियोजन करून सगळ्यांनी एका वेळेला येणं हे काही अशक्य नव्हतं. आणि विशेष म्हणजे आज तुम्ही प्राथमिक शिक्षिका आहे मी तुमच्या गावाला. 84 ते 94पर्यंत 10 वर्ष मी सेवा दिली आणि तुम्ही मला न विसरता आठवण करून मला बोलावलं, याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार. कोणी मला ओळखत असेल, कोणी ओळखत नसेल, कोणी बाहेरचे असतील, पण जे असतील त्यांनी सगळ्यांनी मला बोलवलं, याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. नीता माझ्या संपर्कात आहे. माझ्या गावाला लासलगावला मी होते, तिथंच तिला दिले. जावं येत होळकर आमचे. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि इथून पुढे तुम्ही सगळ्यांनी अशीच प्रगती करावी. सगळ्यांना शाबास शाबास शाबास. बाईंबरोबर चौधरी इथं सर्व आलेले माझे सहकारी, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र, हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे बऱ्याच वर्षानंतर जे कधी या ठिकाणी भेटत नाहीत अशा सर्वांच्या भेटीगाठी या कार्यक्रमामुळे झाल्या. त्यामुळे गत ज्या आपल्या आठवणी आहेत त्या अनायाशाच आपल्या जागृती होतात. नांदुर्डी या गावात मी पहिल्या प्रथम आल्यानंतर चांदोडून इथं बदली झाली. नांदुर्डी गाव तसं काही ऐकलेलं नव्हतं, पण इथं आल्यानंतर नांदुर्डीविषयी जी काही कोणी माहिती सांगितली असेल, पण इथं आल्यानंतर ज्या वेळेला इथं राहायला आलो आणि त्यावेळेला पाहिलं तर जी माहिती कोणी सांगितली असेल त्याच्या विरुद्ध आपल्याला इथं वागणूक मिळते हे जाणवलं. कोणत्याही प्रकारचा सर्वात जास्त सर्व्हिस माझी या नांदुर्डीमध्ये गेली 11 वर्ष. 11 वर्षात कोणत्याही प्रकारचा त्रास, कोणाशी काही भांडण किंवा कोणाचा त्रास झाला असं कधीही झालं नाही. आणि 11 वर्ष इथं अगदी गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी पार पडले. त्यामुळे आयुष्यामध्ये ज्या काही आपल्या आठवणी असतात त्याच्यामध्ये नांदुर्डीची आठवणी ही कायमस्वरूपी मनामध्ये असते. 11 वर्ष इथं सर्व्हिस गेल्यानंतर त्यांच्याशी
तिथल्या असणारे संबंध हे अनायासेच आपल्याला त्या ठिकाणी आठवत असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी 11 वर्षे सर्व्हिस झाली. विद्यार्थी त्यावेळेला थोडंसं असं होतं की आपले पोरं असले की मग चांगल्या शाळेत पाहिजे, चांगल्या ठिकाणी शाळेत टाकायला पाहिजे. परंतु मी इथं आलो नांदुर्डीचं तर तसं तर बाहेर जे होतं की शाळा वगैरे किंवा गाव चांगलं नाही किंवा तिथं व्यवस्थित नाही, तरीही मी मुलांनाही इथंच टाकलं आणि ते मुलं दोन्हीही चांगल्या प्रकारे शिकले, इथं शिकले. पुढचं शिक्षण चांगलं झालं. दोन्हीही परदेशातच आहेत. एवढं मिळाल्यानंतर आणखी काय पाहिजे आपल्या आयुष्यात. त्यामुळे नांदुर्डीने जे दिलं ते भरपूर दिलेलं आहे. आयुष्य सुखात समाधानाने गेलेलं आहे आणि त्यामुळे काही का होईना या नांदुर्डीचा अभिमान आहे. कापडी सरांनी सांगितलं की जनार्दन स्वामी इथं आल्यानंतर जनार्दन स्वामीचं सर्व स्टाफ जो आहे किंवा सर्व विद्यार्थी आहेत की सर्व भक्त होते. सर्वजण जनार्दन स्वामीच्या याच्यासाठी दरवर्षी आपल्याला त्यांच्या सेवेसाठी सुद्धा दरवर्षी आपले कुंवर सर राहायचे आणि ट्रक भरून मुलं घेऊन जायचे. प्रत्येक जनार्दन स्वामीचा कार्यक्रम असेल तर सर्वजण त्या ठिकाणी हातभार लावायचे. आणि त्यामुळे इथं आल्यानंतर जो धार्मिक एक जे माणसाला सवय किंवा अनुभव मिळतो तो इथं मिळाला आणि त्यामुळे धार्मिकतेकडे आपोआपच कल त्या ठिकाणी माणसाचा होतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी सर्व जे सर्व्हिसचं या ठिकाणी दिवस गेले ते अगदी आनंदात गेले. अशा प्रकारे या ठिकाणी हा जो कार्यक्रम घडून आणला, ज्यांनी या ठिकाणी मी घरी नव्हतो त्या दिवशी, बापून ते आले होते त्या दिवशी. मग त्या दिवशी समजलं ते घरी गेल्यावर की असं आले होते म्हणे. म्हटलं फार उत्तम, काही का होईना नांदुर्डीला आपल्याला सर्वांची जाऊन ओळखी पाळखी भेटीगाठी तरी होतील, कारण असं येणं होत नाही. बरेच दिवस झाले, जवळजवळ 15 वर्षे झाले. 15 वर्षापूर्वी मी इथं आलो होतो. 15 वर्षानंतर आज या ठिकाणी येतोय. तर अशा प्रकारे या नांदुर्डीची त्या ठिकाणी आपल्याला अभिमानाने त्या ठिकाणी घ्यावं वाटतं. हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या आयोजकांचे खरंच आभार मानायला पाहिजे, कारण ते जर केलं नाही तर मग अशा गाठीभेटीही होत नाही किंवा ओळखी पाळखीही होत नाही. जुन्या ज्या आठवणी आहेत त्याही राहत नाही. आणि आता अशी परिस्थिती आहे की काही कोणी येऊ शकत नाही. वयोमानानुसार सुद्धा जरी वाटलं तरी काही येता येत नाही. आणि म्हणून कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना त्या ठिकाणी आपण येऊ शकतो, भेटू शकतो. तर असाच कार्यक्रम नेहमी अरेंज करता आले तर करावे. त्यामुळे सर्वांच्या गाठीभेटी किंवा सर्वांना त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळतं, ओळखी पाळखी होतात. तर एवढं बोलून मी माझं भाषण. शिरोळे सरांचा तास याच पद्धतीने असायचा. अतिशय शांततेने ते अगदी जीव तोडून सायन्स शिकवायचे आणि आम्ही मात्र पाहत राहायचो किती जायचं. हा भाग वेगळा. यानंतर मी ए वाय सोनवणे सरांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. ए वाय सोनवणे सरांचा मात्र त्यांच्या वर्गामध्ये मात्र प्रचंड शांतता असायची. कोणाची हिंमत नसायची बोलायची. थोडंसं 2 मिनिटं 2 शब्द. अध्यक्ष महाशय दौंड भाऊसाहेब, माझे सहकारी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज मी या ठिकाणी 18 वर्षानंतर या विद्यालयात आलेलो आहे. आपणा सर्वांना बघून मला खूप आनंद झाला.
आणि माझे प्रत्येक विद्यार्थीने आठवण ठेवते. शुद्धलेखन लिहिलं नाही तर छड, हा अंगठ्या धरायला लावणे. पण त्याच्यामागे माझी एक चांगली भावना होती की तुमचं या ठिकाणी इंग्रजी चांगलं व्हावं आणि पुढचा कार्यक्रम म्हणजे आपले कापडी सर करून घ्यायचे. म्हणजे पाय एकदा पक्का झाला लिहिण्याचा वगैरे तर पुढचा पक्का पाया कापडी सर करायचे. तर सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं आणि त्याच्या मागचा एकच उद्देश होता माझा की सर्वांची उन्नती व्हावी. आणि आज जेव्हा मी बघतो की माझ्या विद्यार्थिनींचे आणि विद्यार्थ्यांचे मुलींची अतिशय प्रगती झाली आहे आणि त्यावर मला खूप समाधान वाटतं की अशीच प्रगती तुम्ही पुढे करा. मुलांना त्या ठिकाणी खूप शिकवा. माझी मुलंसुद्धा या ठिकाणीच जसे कापडे सर बोलले की पुढे दुसऱ्या शाळेमध्ये चांगल्या ठिकाणी शिरोळ सरसुद्धा बोलले नाशिकला ठेवायचं, इंग्लिश मिडियमला घालायचं. त्याच्यापेक्षा आपल्या इथं आम्ही कापडी सरांनी मी आपल्या विद्यार्थ्यांनी इतकं चांगलं इंग्रजी करून घेतलं की ते कधीही आयुष्यामध्ये त्यांचा पाय कच्चा राहणार नाही. मुन्नाची मोठी बहीण ती ज्याला असल्यावाला दिलेली आहे ते सगळं माझे विद्यार्थीनी आहेत आणि आज ती प्राध्यापक झालेली आहे. आणि हे बघून मला खूप आनंद झाला की आमच्या क्षेत्रामध्ये ती असून तिने खूप प्रगती केलेली आहे. मला माहीत होतं की ती वैजापूरला त्या ठिकाणी प्राध्यापक आहेत, पण आता सध्या ती संभाजीनगर औरंगाबादला PhD करून मोठमोठ्या वर्गांना ती शिकवते. आणि मी तिची कडक शिस्त पाहिली या ठिकाणी. तुम्ही मागे आवाज करू नका, थोडक्यात आठवा. म्हणजे मला असं वाटलं की माझ्या ठिकाणी तीच बोलते. म्हणजे कोणीतरी एक आदर्श घेतला आणि कोणीतरी चांगले शिक्षक झाले. आणि शिंदेबाईंनी सुद्धा मी बघितलेलं आहे, त्यांची सुद्धा कडक शिस्त होती मराठी शाळेमध्ये. आणि बाकीचे सगळे शिक्षक वर्ग इतका चांगला आहेत की नाशिकसारख्या ठिकाणी KTCM कॉलेजला मराठा हायस्कूलला सुद्धा अशा प्रकारचे शिक्षक लाभले नसतील. तुम्ही खूप नशिबान आहे. या ठिकाणी तुम्ही शिकलात आणि पुढे गेलात तर अशीच तुमची दिवसेंदिवस प्रगती हो आणि मग तुमच्या मुलं बाळं सगळ्यांचं व्यवस्थित चालू. माझी मुलं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच, ती गै डॉक्टर आहेत आणि जो मोठा मुलगा धीरज आहे त्याची मिसेसही डॉक्टर आहेत. ते अमेरिकेला जाऊन आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते मेडिक्लेमच्या ह्याच्यामध्ये अजूनही ते काम करत आहेत. आणि दुसरा मुलगा भोसरीला आहेत निलेश, त्याची मिसेस डॉक्टर आहेत. आणि आता त्याच्या मुलीचा नंबर या ठिकाणी बडोदराला लागलेला आहे, ती पण BMSला आहे. आणि धीरजचा मुलगा रोबोटिक इंजिनिअरिंग करतो आहे पुण्यामध्येच MITला. आणि छोटा आमचा पंकज आहे तर त्याचा मुलगा आता इंग्लिश मिडियमला नाशिकला 4थीला आहे. तर सुनबाईसुद्धा सगळ्या नोकरीला आहेत व्यवस्थिशीर. आणि देवाच्या दयाने अशीच तुमची प्रगती होत राहो. मी तब्येत बरी नसतानासुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे. मागच्या वेळेला तुम्ही बोलवलं होतं बापूने सोमनाथने वगैरे, पण मी त्या ठिकाणी येऊ शकलो. मी चित्ते सरांना सांगितलं की मी येऊ शकतो. त्यांनी आग्रह केला होता मला, पण मी त्यांना सांगितलं की तब्येती आपल्याला मी काही येऊ शकत नाही. आजसुद्धा मी त्यांना सांगितलं होतं मी येणार नाही म्हटलं. आणि आलो तर भाषण करणार मी बापूला बोललो होतो. पण बापू काय म्हणे, तुम्ही 2 शब्द तरी बोला म्हणे, नसेल तर काही म्हणा पण तुम्ही या म्हणे फक्त तिथं. आता नीताने आणि सगळ्यांच्या मागणीनुसार मी 2 शब्द बोललो. या ठिकाणचे जे शिक्षकांनी मला 13-14 वर्ष सहकार्य केलं, विद्यार्थ्यांनी केलं, गावातल्या लोकांनी केलं, त्या सगळ्या लोकांचा मी खूप खूप आभारी आहे. मला भरून आलेलं आहे मागच्या आठवणी अजून. त्या गावाला आज जाऊ नका माझ्या नांदोडीला, ते भुतोळीचं गाव आहे. तर भगवान मला काय तसा अनुभव आलेला नाही आहे, परंतु देवाच्या दयाने तसं काही अनुभवलं नाही आहे. आणि तसं काय माझ्यावर झालं नाही त्याच्यामुळे बोलतो. मला सांगितलं होतं, मला सांगण्यात आलं होतं असं होतं. जसं शिरोळ सर बोलले ना, मी चांदवडून आलो त्यावेळेला मला सांगितलं की असं गाव आहे तसं गाव आहे, पण तसा काय अनुभव आला नाही. मग तसा मला पण अनुभव आला नाही. खूप छान गाव आहे. जनार्दन स्वामीची पुण्यभूमी आहे. आणि या गावामध्ये खरोखरच खूप खूप चांगली माणसं आहेत. त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. असंच सहकार्य
बाकीच्या पुढच्या लोकांना करत राहा, तुमच्या पालकांना वगैरे त्यांना सांगा आणि तुमची प्रगती करा, एवढं तुम्हाला सगळ्यांना मी या प्रसंगी सांगतो. तुम्ही बोलवल्याबद्दल मी जे आयोजक आहे या सगळ्या आयोजकांचा आभारी आहे. एवढं दोन शब्द बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद सर. सरांना बोलायचं नव्हतं पण बोलण्याचा मोहही इथे आवरला नाही. दुसरी गोष्ट आणखी एक सांगायचं की जे आत्ता उल्लेख झाला की हे गाव कसं, आम्हाला काही माहिती नव्हतं, आम्ही आमच्या बालविश्वात रमलेलो होतो. पण हे खरं नमूद करावं असं वाटेल, ह्या सगळ्या शिक्षकांना त्या गावाबद्दलचा जो काही सांगितलेली इमेज होती ती चांगली नव्हती, तरी हे लोक इथे आले ना आम्हाला शिकवलं. कदाचित हे आमचं सौभाग्य आहे की ते शिक्षक म्हणून आम्हाला लाभले. धन्यवाद सर. यानंतर मी गंगाळे सरांना विनंती करते की त्यांनी सर 2 मिनिटं सूर्यवंशी सर बोलते. अध्यक्ष महाशय, माझे सहकारी वर्ग, ज्यांनी लहानपणीच तुमच्या अंतःकरणात ज्ञानाची ज्योत लावली आणि इथंही या कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनीच ज्योत लावली अशा शिंदे मॅडम, बाकीच्यांनी ज्योत लावली पण प्रथम ज्योत लावायचा त्यांचा मान होता, ते लावली. बरं झालं. तीच ज्योत आता ही घेऊन तुम्ही पुढं जायची आहे. ज्ञानाची ज्योत लावलेली आहे. कहत कबीरा सुन बाई साधो 12 नहीं आणारे, आपण हिचकतो करले प्यारे अखेरा केला जाणारे. शेवटी एकटंच जायचंय अखेरा केला. आपण हित कछु करले प्यारे, आपलं हित काहीतरी करून घ्या. मग तुम्ही म्हणाल सर आम्ही पुष्कळ हित केलं ना, गाड्या घेतल्या, माड्या बांधल्या, बागायत केलं, मुलांना इंजिनियर केलं, डॉक्टर केलं, खूप शिकवलं, आम्ही खूप शिकलो. हे हित नाही. हां हो, हे हित नाही, याला हित नाही म्हणायचं. मग हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण हे सगळं विसरलोय आणि ह्या प्रपंचाच्या मागं इतकं लागलो की तुम्हाला असं वाटतं आम्ही सगळं आमचं हित केलं. गाडी झाली ती तुमच्या नशिबात होते म्हणून, मुलं शिकले ते तुमच्या नशिबात होते म्हणून, तुम्ही शिकले, प्रोफेसर झालात, मॅडम झालात, आणखी काही झालात, हे तुमचं नशीब आहे. मुलांचं नशीब होतं, याच्यात तुमचं काहीही नाही. कर्तव्य फक्त तुम्ही पैसा पुरवला असेल ते तुमचं कर्तव्य, एवढंच आहे फक्त. पण याच्यात तुमचं पुरुषार्थ काहीच नाही. 3-4 पुरुषार्थ असतात: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म म्हणजे धर्माने वागणं, नीतीने वागणं. मला एक वाईट वाटून राहिलं की तुम्ही मुलींनी आपल्या गुरुमाऊली सोडवणे मॅडमला खाली बसवलं. त्यांना जागा आहे खुर्चीवर बसायला आग्रह करा. हां सर ठीक आहे. महत्त्वाचं असं आहे की काय, ह्या जीवनामध्ये येऊन आपलं स्वार्थ काय आहे तो साधायचा आहे. धर्म म्हणजे नीतीने वागणं, अर्थ म्हणजे नीतीने पैसा कमवणं, टेबला खालून घेणं नाही. आपले पतिदेव जरी टेबला खालून घेत असतील तर एवढे पैसे कुठून आणले, का आणले? मी वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी पापाची भागीदारी होणार नाही, कडक सांगायला पाहिजे. हां, आणि वाल्या कोळ्याला काय हाल झाले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याने आधी किती डाखे घातले, किती त्रास, पाप केलं, पापाचा पैसा वापरला. मला एवढं सांगायचं आहे, पैसा कमवायचा कमी मिळाला तरी चालेल, पण तो धर्माने, नीतीने. तिसरं काम म्हणजे मुलं बाळांना जन्म देणे. तर सगळ्यांनी दिलेलं आहे, ते प्रारब्धाने ती पण घडलेलं आहे, चांगली गोष्ट. शेवटचा मोक्ष हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. मोक्ष म्हणजे काय? भगवंताचं भजन करून, भगवंताची भक्ती करून मोक्षाला जाणं म्हणजे मुक्त होणे. मुक्त होणे म्हणजे पुन्हा जन्म मरण नाही. याच शरीराने आपल्याला हे करता येतं, जन्म मरण खंडित करता येतं. इथं कबीर महाराज असं म्हणतात, शेवटची पाळी
असून बाई साधो बार बार नाही, पुन्हा पुन्हा यायचं नाही ह्या जन्मामध्ये, ही शेवटची पाळी आहे. मनुष्य जन्मानंतर पुन्हा पुढचा जन्म सांगू, कुत्र्या मांजऱ्याचा मिळणार आहे आपल्याला सगळ्यांना जन्म. आणि हा जर टाळायचा असेल तर याच देहाने हा टाळता येतो. नवे नवे जन्म मरण खंडित करता येतं. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारा चिरा पडे. याच शरीराने भगवंताची भक्ती करून जन्म मरण टाळता येतं आणि मोक्ष सुखाचा लाभ करता. शेवटचा काय पुरुषार्थ आहे तो मोक्ष मिळवता येतात. 3 धर्म अर्थ काम हे कोणालाही करता येतील, हे सगळ्यांना करता येतात, पण मोक्ष हा नाही आहे. म्हणजे एवढ्यासाठी काय करावं लागतं, भक्ती करावं लागते, संतांची शरणागती करावं लागते. इथं बोललेल्यापैकी कोणीच सांगितलं नाही, फक्त एका मुलीने सांगितले की गुरु केलेला आहे वैशालीने. गुरुच्या म्हणण्याप्रमाणे ऐकते, गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे आचरण करते. हां, म्हणून आपण एक करावं. आता मला आतापर्यंत विज्ञान शिकवलं, गणित शिकवलं, पण हेच राहिलं होतं शिकवायचं, जीवनाचं गणित शिकवायचं राहिलं होतं. म्हणून मला असं वाटतं आता काय करावं. आपली 50शी संपत आली, निम्म्याधिक आयुष्य संपलंय. आताचं फक्त 85-80 वर्षाचं वय आहे बरं. त्याच्या पुढं काही सुधरत सुद्धा नाही, चालता येत नाही, काठी घेऊन चालता दिसत नाही. खरं वय आयुष्य फक्त किती 80, त्याच्यातलं निम्मच प्रत्येकाचं संपलेलं आहे. निम्म्याच्या पुढं गेलो आहे, पण आपलं आयुष्य संपलंय. आता थोडं राहिलं. मग या थोड्या आयुष्यामध्ये काय करावं, फक्त भक्ती करावी, बाकीचं सगळं सोडून द्यायचं. म्हणजे ते आपोआप प्रारब्धाने होणार आहे. तुमच्या नशिबात जे असेल ना तेच घडणार आहे. हां, त्याच्यापेक्षा त्याच्या पलीकडं कुठे काही मिळणार नाही तुम्हाला. म्हणून एक लक्षात ठेवा की आता आपल्याला एवढंच एक करायचं आहे की शेवटच्या क्षणापर्यंत ज्यावेळेस आपल्याला भगवंताचं नाव येईल, शेवटचा श्वास सुटताना कबीर महाराज म्हणतात, इतना ही करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. भगवंता एवढं एकच कर की माझा शेवटचा श्वास सुटायच्या वेळेस मला भगवंताचं नाव येऊ दे. भगवंता तुझं नाव माझ्या मुखामध्ये येऊ दे. एवढ्यासाठी ही भक्ती करायची असते. भक्ती एवढं चांगलं गोष्ट आहे. तुम्ही ह्या नांदुर्डीमध्ये भाग्यवान आहात, बाबांच्या गावात जन्माला आलात. नवे नवे बाबांनी येऊन तुम्हाला आपल्या सगळीच नांदुर्डी सुधरवलेली आहे. पण मग आता त्यांनी काय केलं ते आपल्याला करायचं आहे. ते सोडून आपण जर भलतं करत बसलो तर काही उपयोग होणार नाही. म्हणून या जन्मामध्ये भक्तीच करता येईल. कुत्र्याच्या जन्मामध्ये, गाईच्या जन्मामध्ये, जनावराच्या जन्मामध्ये भक्ती करता येत नाही. आणि हा शेवटचा जन्म आहे, शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म, आणि हा शेवटचा आहे. पुढे हा जन्म नाही. मग पुढचे कुत्रे मांजराचे सगळे जेवढे प्राणी दिसतात तुम्हाला चिलटापासून, त्या जन्मामध्ये आपल्याला नक्की जावं लागणार आहे. संतांचं वचन आहे. संतांच्या वचनावर 100% नाही 101% विश्वास ठेवायचा असतो. म्हणून बांधवांनो, संतांची संगती करावी, संतांनी सांगितल्याप्रमाणे वागावं, एवढंच मला सांगायचं आहे. एवढं हे गणित राहिलं होतं, जीवनाचं गणित राहिलं होतं शिकवायचं. म्हणून आज 2 शब्द मी बोलो. खूप वेळ झाला, तुम्ही मागचे घामाघूम झाले, आम्हाला तरी फॅन आहे नाही का, आणि भुकेची वेळ झालेली आहे. म्हणून मी 2 शब्द, याच्यावर खूप बोलायसारखं आहे पण नको, आता आवर्त घेतो. सगळ्यांची माफी मागतो. धन्यवाद सर. खरं तर बीजगणित शिकवता सरांनी जीवनाचं गणित तेव्हाही शिकवलंय. सरांना कदाचित वाटत असेल, पण आम्ही जीवनाचं गणितही बीजगणिताबरोबर शिकत आलोय. त्यानंतर वाघ सर, तुम्ही तर बोललंच पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे सर्व सहकारी आणि सर्व तुम्ही त्यावेळचे विद्यार्थी म्हणतो मी, आजचा नाही त्यावेळचे विद्यार्थी. आज तुमचं वय भरपूर आहे. आता माझी ओळख काही फारशी नाही, इथं जवळ मी रानवडचाच आहे. आज बऱ्याच वर्षांनी आपण भेटतो. मला कुसुमाग्रजांची एक कविता आठवली. त्याच्यामध्ये एक विद्यार्थी बऱ्याच वर्षाने सरांना भेटतो आणि तो सरांना म्हणतो, ओळखलत का सर मला? आणि पावसाळ्याचे दिवस होते. त्या म्हणतो,
ओळखलात का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. आता तो विद्यार्थी त्याचे त्यावेळचं स्वरूप पाहून सरांनी कदाचित त्याला ओळखलं नाहीये, पण तो कोणत्या कारणासाठी आला होता. त्याची त्या ठिकाणी गंगा नदीच्या काठी, गोदावरीच्या काठी त्याचा राहत होता. तो त्याचा सगळा संसार वाहून गेला होता. म्हणून त्या सरांनी खिशाकडे हात घातला. तेव्हा तो म्हटला, पैसे नको सर, फक्त काय म्हणतो तो, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून ते लढ म्हणा. आणि ते लढ म्हणण्याचं काम या ठिकाणी मी करतो. आशीर्वाद देतो तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो.